नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता. सध्याच्या चालू विषयावरची वात्रटिका मी आज ऐकविणार आहे तुम्हाला. परवा दिवशी रात्री 12 वाजल्यापासून एस टी महामंडळानं 15% भाड्याची वाढ केली आहे आणि या भाडेवाढीमुळं सामान्याला जबरदस्त फटका बसत आहे. सामान्य माणसाला त्याच्यामध्ये सामान्याची गळचेपी अशी झालेली आहे की एस टीमध्ये आधीच लाडक्या बहिणी अर्ध्या तिकिटावर प्रवास करतात. एस टीमध्ये प्रवास करणारे दिव्यांग जे की खरे दिव्यांग असतील तर काहीच हरकत नाही, परंतु त्याच्यात बोगसची संख्या भरपूर आहे आणि ते सीटवर बसून प्रवास करतात. क्षुल्लक कारणावरून त्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र काढलेले आहेत आणि त्याच्यात जास्त सरकारी कर्मचारी आहेत अपडाऊन करणारे. हे अगदी धादांत सत्य आहे, हे याला कुणी नाकारू शकत नाही आणि त्याची चौकशी कुणी करायला तयार नाही. दुसरी गोष्ट, 75 वर्षाचा फुकट प्रवासाची सवलत मिळावी म्हणून अनेक लोकांनी आधारवरच्या तारखा बदलून 75 वय नसताना त्यांच्याकडे पाहिलं कीच कळतं हे 75चं नाही म्हणून तेही फुकट प्रवास करत आहेत. आणि निव्वळ नगदी पैसे देणारा माणूस पूर्ण तिकीट काढून एस टीनं प्रवास करणारा सामान्य माणूस उभा राहून प्रवास करतोय. ठीक आहे, याच काही हरकत नाही, तेही मान्य करू. पण एस टीची हालत काय करून ठेवली आहे. सगळ्या एस ट्या खिळखिळ्या झाल्यात. अर्जंट ब्रेक ड्रायव्हरनं मारलं तर त्या उभा राहणाऱ्याला काय करावं त्यानं. शिवशाही गाडी इतक्या बोगस झाल्यात गाड्या त्या की त्यांचे खडखड आवाज यायलेत त्या गाडी वाटं. स्पीड लॉक झाल्यासारखी गाडी चालायली ती. कुठलीही सुविधा नाही ग्राहकाला आणि भाडेवाढ मात्र आहे. या विषयावर मी आज माझं काव्य सादर करतोय. पटलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. वास्तव जे आहे ते मी तुमच्यापुढं सादर करतो. ऐकूया. त्याचं हेडिंग आहे, टायटल आहे लाल परीचा दणका. लाल परीचा दणका. लाल परीतल्या लाडक्या बहिणींनी अर्ध तिकीट काढलं आहे. लाल परीतल्या लाडक्या बहिणींनी अर्ध तिकीट काढलं आहे आणि लाडक्या भावाचं तिकीट मात्र 15% वाढलं आहे. बोगस 1/4 वाल्यांची एस टीत सीटवर बसून टाळी आहे. बोगस 1/4 वाल्यांची एस टीत सीटवर बसून टाळी आहे आणि पूर्ण तिकिटाचे पैसे देणाऱ्याला उभं राहायची पाळी आहे. आधारच्या तारखा बदललेले म्हातारे इमानदारीवर हसत आहेत. आधारच्या तारखा बदललेले म्हातारे इमानदारीवर हसत आहेत. उभ्या पॅसेंजरला अर्जंट ब्रेकचे जोरात झटके बसत आहेत. गरम झालेल्या इंजिनला ड्रायव्हर रस्त्यात पाणी पाजत आहेत आणि खंगर झालेल्या शिवशाही गाडीचे सीट खडाखडा वाजत आहेत. मतलबामुळे प्रत्येक ठिकाणी कामापुरता मामा आहे. मतलबामुळे प्रत्येक ठिकाणी कामापुरता मामा आहे आणि 12 तास ड्युटी करून सुद्धा कंडक्टरचा खिसा रिकामा आहे. सांगा काय चूक आहे याच्यात. तिकीट वाढ जरूर करा हो, पण बाकीची जिम्मेदारी घेणार कोण. तिकीट वाढ जरूर करा, पण बाकीची जिम्मेदारी घेणार कोण. आणि 15% जादा घेतल्यावर प्रवाशांना सुविधा देणार कोण. आहे का याचं उत्तर. धन्यवाद. माझी ही आजची वात्रटिका आवडली असेल तर नक्कीच माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि होय, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि रोज नवीन वात्रटिका कविता ऐकत रहा. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.